दिशा सालियांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आदित्य ठाकरेंसह अभिनेता सूरज पांचोली, दिनो मौर्यावर गंभीर आरोप। तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा देखील आरोप। आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही आरोप। दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली द्यावा। प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात मागणी। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। तर आंदोलनादरम्यान आयत जाळल्याची अफवा पसरल्यानं जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडवला, फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून नितेश राणेंना राजधर्म पाळण्याचा सल्ला। मंत्र्यांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे, तेढ निर्माण करणारी वक्तव्य नको। जयंत पाटलांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीसांचं भाष्य। नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। आरोपी फहीमचे पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे व्हिडिओ समोर। सायबर सेलकडून गुन्हा दाखल, चौकशीसाठी मोबाईलही जप्त करणार। नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 86 जणांना अटक। सर्च ऑपरेशनच्या दरम्यान 27 ते 30 जण ताब्यात, 7 अल्पवयीन आरोपींचाही समावेश। गरज भासल्यास हल्लेखोरांवर मकोका लावणार, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3000 रुपयाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। अटी शर्तींवर सत्र न्यायालयाकडून जामीन। आंदोलनात धार्मिक भावना भडकवण्याचा गुन्ह्यात केली होती अटक। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही। नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरवसा नाही, जयंत पाटलांनी मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर। पृथ्वीला 4576 प्रदक्षिणा घालून सुनीता विल्यम्स परतल्या। 9 महिने आकाशातला गवसणी घातल्यानंतर अखेर सुखरूप ग्रह वापसी। अंतराळ इतिहासातील सर्वाधिक काळ लांबलेली मोहीम।